नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा जाम खुश आहे, पण त्याचबरोबर ऊर्जा ही गोष्ट विसरलेली नाही की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत. कारण तिला माहिती आहे की आपण गाफील राहून चालणार नाही, कारण विक्रांतला सोडवण्यासाठी त्यांची सगळ्यांची खटपट सुरू झाली असणार आहे. एव्हाना विक्रांतला सोडवण्यासाठी जे मार्ग अवलंबता येतील त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सुरू केल्या असतील हे आता लक्षात आलेलं आहे. त्याचबरोबर इकडे ऊर्जा आता शौर्याला सांगत असते. ऊर्जाचा सत्कार वगैरे झालेला आहे, आईच्या घरून ती निघालेली असते. तेव्हा शौर्याला म्हणते की मला लवकरात लवकर जाऊन इन्स्पेक्टर मानेंना भेटलं पाहिजे, कारण एव्हाना त्या लोकांनी विक्रांतला सोडवण्यासाठी हालचाली सुरू केली असते. तेव्हा शौर्य म्हणतो काय? तेव्हा ऊर्जा म्हणते की हो, आणि याच्यामध्ये ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार सुद्धा असणार आहेत. ही गोष्ट ऐकता क्षणी खरं तर इकडे शौर्याला सुद्धा धक्का बसलेला असतो, आणि इकडे हर्षवर्धनला एक वेगळीच गोष्ट कानावर आली आहे. ती म्हणजे माझी दोन्ही मुलं तर मी तुमच्या ताब्यात देत आहे. एका मुलाला जेलमधून आणायचं तर माझ्या अर्पिताला सून म्हणून घरी घेऊन जायचं, ही जबाबदारी तुमची आहे, असं सांगितलं जातं. आता मात्र हर्षवर्धन पाहतच राहतो, कारण ह्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत हर्षवर्धनसाठी. त्याला ह्या गोष्टी नको आहेत, कारण काहीही झालं तरीही ज्या पद्धतीने हे सगळं घडत आहे ती गोष्ट चुकीची आहे. त्याला हे नको आहे की गरजच नाहीये त्या मुलीला आमच्या घरात घेऊन येण्याची, तर मग कशासाठी हे सगळं चालू आहे, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. त्यासोबतच इकडे जेव्हा आता ऊर्जा घरी आलेली आहे, आई रडत असते. म्हणजेच आईला थोडंसं म्हणजे वाईट पण वाटत आहे की बाबांच्या बाबतीत हे घडलं होतं. माझी ऊर्जा धीराने खंबीरपणे उभी राहिली, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हे लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की आई काळजी करू नकोस. तेव्हा आई आई तिला विचारते, ऊर्जा कसं करतेस, ऊर्जा हे सगळं कसं मॅनेज करते, काय करतेस तू, कशा पद्धतीने गोष्टी हँडल करते, असे प्रश्न आईने तिला विचारलेले असतात. तेव्हा मात्र आईला तिने सांगत असते की मला ना एक प्रश्न पडलेला आहे. तुला माहिती आहे का, पहिली केसची हिअरिंग झाली तेव्हा हर्षवर्धन जहागीरदार यांनी एक गोष्ट केली. तेव्हा आई म्हणते काय झालं? ऊर्जा सांगायला सुरुवात करते. हर्षवर्धन जहागीरदार यांनी केस सेटल करण्यासाठी पैशांची ऑफर दिली आणि मला सांगितलं, जर उद्या कोर्टात तू केस हरलीस तर लोक नावं ठेवतील. लोकांचं असं म्हणणं येईल की हर्षवर्धन जहागीरदारची सून कोर्टामध्ये हरलेली आहे, आमची नाचक्की होईल, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते नाही आई, मी खूप विचार केला या गोष्टींवरती, कारण जर का मी ही केस हरली तर लोक हे म्हणणार आहेत की प्रत्येक वेळी सत्याच्या बाजूने लढणाऱ्या ॲडव्होकेट यशवंत शिंदेची मुलगी हरलेली आहे. कोणीच म्हणणार नाही की ही मुलगी हरलेली आहे ती हर्षवर्धन जहागीरदारची सून आहे, असं ऊर्जाने सांगितल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळी अभिमान वाटत असतो, तो म्हणजे पूर्वाला. पूर्वा म्हणत असते की मला अभिमान वाटतो खरंच, म्हणजे तू ज्या पद्धतीने धीराने सामोरी जातेस, आणि अगदी बरोबर आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते की मी एकच ध्येय माझ्या मनात ठेवलं होतं, काहीही झालं तरी हे माघार घ्यायची नाही, ही केस जिंकायचीच आहे. ही केस जिंकायची ती म्हणजे सत्याचा विजय होतो यासाठी. दुसरी गोष्ट बाबांसाठी. बाबा नेहमी सत्याच्या बाजूने लढत होते आणि त्या माणसाने बाबांचे हाल केले यासाठी. आता ऊर्जा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र आता तिला पूर्वा सांगत असते की काळजी करू नकोस, अशीच धीराने लढत जा, बाबांना तुझा अभिमान वाटला पाहिजे. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की हो हो आई, बाबांना माझा अभिमानच वाटला पाहिजे, मी कोणतीच गोष्ट चुकीची करणार नाही, असं म्हणत आता ऊर्जा आईला शब्द देत असते. दोघीही एकमेकींचा आधार बनत असतात, एकमेकींना आधार देत असतात. आणि इकडे पूर्वाने ऊर्जाला जवळ घेतलेलं आहे, मिठी मारलेली आहे, आणि दोघी एकमेकींकडे पाहत असतात. तेव्हा मात्र दळवी काकू येतात आणि बोलतच येतात, काय ग, आम्हाला विसरलात का? आमच्याबरोबर तुमचा आनंद साजरा करायचा नाही की काय? तेव्हा पूर्वा म्हणते की अहो दळवी काकू या ना. असं कसं? मग आता फुलं आणलेली असते. दळवी काकू म्हणतात अगं हे कशाला आणलंय, उधळा की मग. मग त्या बायका ऊर्जाच्या अंगावर फुलं टाकतात. ऊर्जाला दळवी काकू मिठी मारतात आणि म्हणतात की खरंच आज पोरीने करून दाखवलं, म्हणजे कोर्टामध्ये आज लढली ती आणि जिंकली सुद्धा, त्यासाठी चाळीच्या तर्फे ऊर्जाचा सत्कार ठेवलेला आहे. आता हे सगळेजण तिथे चालू असतात. ते काका जे असतात ते म्हणत असतात की बँड आणला पाहिजे. दळवी काकू म्हणतात कसं शक्य आहे, आता कुठून बँड मागवायचा? सगळेजण तिथे आलेले असतात. तेव्हा शौर्य तिथे येतो आणि शौर्य म्हणतो की मला नाही सामील करून घेणार का तुम्ही?
नाही, तुमचं तुमचं चाललेलं आहे, तुमच्या लक्षात नाहीये का मी पण आहे याच्यामध्ये, असं शौर्य सांगत असतो. आणि तेव्हा मात्र दळवी काकू म्हणतात, तू तर आमचा लाडाचा जावई आहे, तुला का नाही सामील करून घेणार आम्ही, असं म्हणत त्यांनी शौर्याला सुद्धा बोलवलेलं आहे. आणि शौर्याचं सुद्धा कौतुक करू लागतात. त्या म्हणतात की माझ्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या माझ्या जावयाचं सुद्धा मी कौतुक करणारच आहे ना, असं म्हणत आता शौर्याचं सुद्धा कौतुक केलं जातं. मग आता बँड आणला जातो. बँड म्हणजे काय, तर त्यांच्या तिथली छोटी छोटी मुलं, त्यांच्या हातात ताट चमचे दिले जातात आणि तो वाजवला जातो. सगळेजण तिथं असतात. त्याचबरोबर चायचूवाला सुद्धा आलेला असतो. आणि मग आता दळवी काकू म्हणत असतात की चला आता हे सगळं छान असं करूया, सेलिब्रेट केलं पाहिजे. मग ऊर्जा म्हणत असते की हे सगळं काय आहे, हे सगळं कशासाठी. ते म्हणतात तुझ्या आईला सुद्धा माहित नाहीये, कारण केस जिंकल्यानंतर तू इकडे येणार आम्हाला माहिती होतं, आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तूच केस जिंकणार आहे याची आम्हाला खात्री होती, त्यामुळे तर आम्ही ही सगळी तयारी केलेली आहे, असं म्हणत ऊर्जाला दळवी काकू सांगत असतात की काही नाही ग, छोटासा चाळीच्या तर्फे सत्कार केलेला आहे. ऊर्जा कसं आहे माहितीये का, या चाळीची शान आहे, शान, चाळीची शान, चाळीचा अभिमान ऊर्जा शिंदे, असं म्हणत आता दळवी काकू ऊर्जाचं कौतुक करत असतात. त्यांना खूप छान वाटत असतं. त्याचबरोबर सगळेजण आता नाचायला सुरुवात करतात. मग आता डीजे तर झाला, आता गाणं काय करायचं, चायशिव्याला म्हणतो आहे की, मग गाणं लावलं जातं आणि सगळेजण नाचत असतात, मस्त एन्जॉय करत असतात. ऊर्जाचा हा कौतुक सोहळा चालू असतो. म्हणजे जहागीरदारांच्या घरी एवढा पैसा आहे, एवढं सगळं आहे, पण तिथे कोणी ऊर्जाचं औक्षण केलं नाही की तिला गोडाचा घास भरवला. फक्त आजी स्वतः आल्या आणि आजींनी तिथे तिला खडीसाखर खाऊ घातलेली असते. पण इथे मात्र ऊर्जाचं छान असं औक्षण केलं जातं, छान असं सगळं. म्हणजे फक्त पैसा असणंच गरजेचं नाही, तर कधी कधी काही गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या असतात हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. माणुसकी महत्त्वाची आहे हे यातून पाहायला मिळत असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सगळेजण आता गाणं लावून नाचत असतात. शौर्य सुद्धा पाहत असतो. शौर्याच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं की आपल्या घरी ऊर्जेच्या बाबतीत कसं वागलेले, आपल्या घरी काय झालेलं, हे सगळं त्याला आठवतं. इथे ही लोक किती मनापासून करतात. खरं तर ऊर्जा त्यांच्यासोबत लहानाची मोठी झाली, रक्ताची नाती नाहीत पण मानलेली नाती आहेत ती, आणि ती मनापासून सगळं करतायत हे शौर्याच्या लक्षात आलेलं असतं. इकडे हर्षवर्धन जहागीरदारला भेटायला दिग्विजय शिर्के आलेला असतो. आणि दिग्विजय शिर्के हर्षवर्धन जहागीरदारला म्हणत असतो की काय करायचं काय होतं. तेव्हा हर्षवर्धन जहागीरदार म्हणतो की झाले का, सगळ्यांना फोन करून झाले. नाही, तुम्ही सगळ्यांना फोन करणार होतात ना, म्हणून विचारलं, सगळ्यांना फोन करून झाले का, काय उपयोग झाला त्याचा. तेव्हा दिग्विजय शिर्के म्हणतो की माझा मुलगा इथे जेलमध्ये गेलेला आहे आणि मी काय करू, हातावर हात ठेवून बसू. नाही, तुम्हीच सांगा मला, मी काय केलं पाहिजे, हातावर हात ठेवले पाहिजेत का, असं तो म्हणत असतो. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की तुम्हाला कोणीच सांगितलेलं नाहीये, तुम्ही हातावर हात ठेवून बसा, पण तुम्ही जे काय केलेलं आहे ते चुकीचं आहे, हे तरी तुम्ही लक्षात घ्या, असं म्हणत हर्षवर्धन आता त्याला जाब विचारत असतो. तुम्हाला माहितीये का, हे सगळं जे काय झालं कोर्टामध्ये हे कोणामुळे झालं. एकतर विक्रांतच्या विरोधात एकही पुरावा नव्हता, एकही साक्षीदार नव्हता. तिने चालाकीने खेळी केली आणि त्यामध्ये विक्रांतची चूक आहे. तो जेलमध्ये गेला, याला सर्वस्वी जबाबदार तो आहे. आज मला ऊर्जा शिंदेच्या विरोधात लढताना हरावं लागलं, या सगळ्याला जबाबदार हा विक्रांत आहे. हे ऐकल्यानंतर विक्रांतच्या बाबतीत त्याचे बाबा म्हणू लागतात, पण तुम्ही काय केलं, तुम्ही तर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होता ना, की तुम्हीच ही केस जिंकणार आहात, तुम्हीच हे सगळं करणार आहात, पण काहीच उपयोग झालेला नाहीये त्याचा, लक्षात येते का जहागीरदार, असं म्हणत आता तो हर्षवर्धनलाच प्रश्न विचारत असतो. हर्षवर्धन म्हणतो की ही केस तर मीच जिंकणार आहे. आता कसं माहितीये का, हा आभास निर्माण करायचा आहे. तिला असं वाटलं पाहिजे की तिनं केस जिंकलेली आहे आणि त्यामध्ये तिनं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहिली पाहिजे. त्याच्यासाठी हा आभास निर्माण करायचा आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, असं बोललं जातं. तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धन जहागीरदार ज्या पद्धतीने बोलत असतो त्यावरून तर क्लिअर होत असतं की काहीही झालं तरीही हर्षवर्धन जहागीरदारने ठरवलेलं आहे की विक्रांतला सोडवायचं. इकडे ऊर्जाच्या बाबतीत आता उदो केलं जातं, ऊर्जाचं कौतुक केलं जातं. ऊर्जाला केसमधला प्रत्येक मुद्दा आठवत असतो. ऊर्जाने ज्या पद्धतीने कोर्टामध्ये एक एक मुद्दा मांडलेला असतो आणि त्या
विक्रांतला जेलमध्ये पाठवण्यासाठी सगळा जो काही खटाटोप केलेला असतो, म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार, त्यात विक्रांतचा बाप हा आमदार आहे, त्यामुळं ते सहजासहजी विक्रांतला यातून बाहेर काढू शकले असते. पण ऊर्जाने मात्र हुशारीने, चालाकीने ही केस लढलेली असते आणि दाखवून दिलेलं असतं. इकडे मात्र ऊर्जा आता बसलेली आहे आणि दैवी काकू म्हणत असतात की तुझं औक्षण करायचे थांब. असं म्हणत दैवी काकूंनी ऊर्जाचं औक्षण करायला घेतलेलं असतं आणि त्या ऊर्जाचं औक्षण करत असतात. ऊर्जाला म्हणत असतात की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. ह्या चाळीच्या तर्फे हा छोटासा सत्कार आहे तुझा. अशीच लढत राहा, अशीच मोठी हो. कुठल्याच गोष्टीला कधीच कमी पडू नको, कधी घाबरू नको, असं दळवी काकू तिला सांगत असतात. ऊर्जा मात्र मनापासून या सगळ्या गोष्टी करते. ऊर्जा खुश असते, आनंदात असते आणि त्याचबरोबर ऊर्जाने ज्या पद्धतीने केस लढलेली आहे त्यामुळं तिचं कौतुक केलं जात असतं. इकडे मात्र तेवढ्यात पद्मा येते. ऊर्जाच्या गळ्यात हार घातलेला असतो, फुलांचा वर्षाव केलेला असतो. पद्मा येते आणि मग सगळेजण म्हणतात ये ग ये, जिंकलेली मुलगी ये, असं म्हणत तिला आत बोलवलं जातं आणि तिचंही कोड कौतुक सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र आता ऊर्जा, पद्मा तिथे असतात. पूर्वा म्हणते अगं आत्ता आलीस का पद्मा, कधीपासून बोलवते मी तुला आणि तू आत्ता आलीस. तेव्हा पद्मा म्हणते काय झालं माहितीये का काकू, ते नवीन काम धरलंय ना, त्याच्यामुळे जरा यायला नाही जमलं, असं पद्मा सांगत असते. तेव्हा तिथे शौर्य सगळेजण असतात. मग चला अजून एक हार घेऊन या, असं सांगतात ते काका. मग शौर्य म्हणतो अरे इतके हार आहेत तुमच्याकडे. ते म्हणतात चला दाखवतो, स्टॉकच आहे. मग पद्माच्या गळ्यात हार घातला जातो. पद्माला सुद्धा गोडाचा घास भरवला जातो. पद्माचं सुद्धा सगळेजण कौतुक करत असतात. धीराने लढली, धीराने सामोरे गेलीस आज, म्हणून हे सगळं दिसत आहे. आता मात्र ऊर्जा सगळ्यांकडे पाहत असते. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की तू एवढे मोठे वकील हर्षवर्धन जहागीरदार यांच्या विरोधात लढलीस आणि जिंकलेली आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची पोरी, काहीही झालं तरीही हर्षवर्धन जहागीरदार हे तुझे आता सासरे आहेत, त्यामुळं त्यांच्या बाबतीत थोडासा आता विचार करावा लागणार आहे. कारण ते तुझे सासरे आहेत आणि जर का काही प्रॉब्लेम झाला तर सगळं अवघड होऊन बसेल. आणि तू आता कसं आहे त्यांच्यानंतर यानंतर कोणतीच केस त्यांच्या विरोधात लढू नको. तेव्हा ते काका सांगू लागतात की नाही ऊर्जा, समोर कोण आहे हे बघायचं नाही. रणांगणावरती प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा होते तेव्हा त्यांनी विचार नाही केला पुढे कोण आहे, असं ते सांगत असतात. तेव्हा दळवी काकू म्हणतात काय चाललंय तुमचं हे सगळं, हे काय ते नाहीये. ते म्हणतात मग काय आहे. तेव्हा इकडे त्या सांगू लागतात की नक्की कशा पद्धतीने गोष्टी होत्या आणि हसत असत. ते म्हणतात कोणी का असे ना, मला सांगायचंय काय ते तर कळलं ना तुम्हाला, असं म्हणत आता ते काका त्याचबरोबर सगळेजण हसत असतात. तेव्हा पांढरी शाल आणलेली असते आणि ऊर्जाचा सत्कार केला जातो. आता मात्र सगळेजण तिथं असतात. ऊर्जाचा सत्कार केला जात असतो. ऊर्जा म्हणत असते की हे काय आता. दैवी काकू म्हणतात की हो, हे त्यासाठीच आहे, काळजी नको करूस, असं सांगितलं जातं. आणि मग मात्र दैवी काकू म्हणतात की हा जो पोरगा आहे ना, ह्याने जेवढं सांगितलेलं होतं ना तेवढं सगळं साहित्य व्यवस्थित आणलं. खरं तर हे खूप छान पद्धतीने झालेलं आहे, असं सांगितलं जात असतं. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं की हर्षवर्धन म्हणत असतो की विक्रांतला मी सोडवतो, काळजी करायची गरज नाही. पण आता जी काय त्याने माती खाल्ली ना हे त्याच्यामुळे झालेलं आहे. त्याच्या रागामुळे, त्याने त्याच्या रागावर कंट्रोल ठेवला असता तर आज ही गोष्ट आपल्याला इथे बघावी लागली नसती. आज विक्रांत घरी असला असता. तेव्हा इकडे दिग्विजय शिर्केला तो म्हणत असतो की पत्रकार स्वतःहून घरी आले होते, तुम्ही पत्रकारांना हाकलून लावलं. पत्रकारांना हाकलून लावायची काय गरज होती. विचार करा ना, तुमच्याकडनं काय काय चुका झाल्यात त्या. पत्रकारांना हाकलून लावायची गरजच नव्हती. कारण ज्या पद्धतीने तुम्ही पत्रकारांशी वागला त्यामुळे ह्या बातमीला एक वेगळं वळण मिळालेलं आहे. दिग्विजय शिर्के म्हणतात मग काय करायचं होतं, मी पत्रकारांशी त्यांना हाकलून लावायचं नव्हतं तर मग काय करायचं होतं. तेव्हा हर्षवर्धन सांगत असतो की काय करायचं होतं म्हणजे तुम्ही हाकलून लावलं हे चुकीचं केलं, उलट तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे होतं विक्रांत दोषी नाहीये. दिग्विजय शिर्के स्वतः म्हणतात की आता मला माहितीये, तुम्हाला माहितीये, पहिल्या दिवसापासून माहितीये की विक्रांत हा दोषी आहे आणि तरीही कसं मान्य करायचं स्वतःहून आणि कशा पद्धतीने गोष्टी बोलायच्या, असं ते सांगत असतात. आणि तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो की हे चुकतंय, आता विक्रांतला बाहेर काढायची जबाबदारी माझी आहे, असं हर्षवर्धन जहागीरदार सांगू लागतात. इकडे ऊर्जाला पांढरी शाल देऊन तिचा सत्कार केला जातो. तेव्हा दळवी काकू म्हणतात हे बघ, अंगावरती काळा कोट घेऊन तू लढत असतेस, पण आता ही पांढरी शाल
एक गोष्ट लक्षात ठेव, काळा कोट हा वकिलीचा जरी असला तरीही काळी कामं करायची नाहीयेत, म्हणून ही पांढरी शाल तुझ्यासाठी आणलेली आहे. नेहमी सत्याच्या मार्गाने लढायचं, कधीच कुठली गोष्ट तुला कमी पडणार नाही असं ऊर्जाला सांगितलं जातं. आणि त्याचबरोबर उद्याच्या भागात इकडे पाहायला मिळतं की आता हर्षवर्धनने दिग्विजय शिर्केला कन्व्हिन्स केलेलं आहे आणि दिग्विजय शिर्के या गोष्टीसाठी तयार झालेला आहे. त्यानंतर दिग्विजय शिर्केचं एकच म्हणणं आहे की माझी दोन्ही मुलं मी तुमच्या ताब्यात देत आहे. आता अर्पिताला लवकरात लवकर लग्न करून तुमच्या घरची सून करून घेऊन जायचं. तर इकडे विक्रांतला या सगळ्यातून कसं सोडवायचं हे आता तुम्ही बघा असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र हर्षवर्धन अवाक होतो, कारण अर्पिताला वेळ लागलेला आहे आणि अर्पिताचं लग्न शौर्यबरोबर करायचं ह्या गोष्टी काही त्यांना पटत नसतात आणि तो पाहतच राहतो. इकडे ऊर्जा आईच्या घरचा सत्कार झाल्यानंतर निघालेली असते आणि शौर्यला ती म्हणत असते की मला लवकरात लवकर जाऊन इन्स्पेक्टर मानेंना भेटलं पाहिजे. तेव्हा शौर्य म्हणतो की हो. ती म्हणते कसं आहे, विक्रांतला सोडवण्यासाठी त्यांनी हालचाली सुरूही केल्या असतील, पण आपण गाफील राहून चालणार नाही. काही झालं तरीही विक्रांतसारखी माणसं बाहेर येता कामा नये असं तिने बोलत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.